तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लेक्चर सिरीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहा मित्रांनो, मराठीच्या शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आपण सध्या आता आयोगाचे प्रश्न अभ्यासत आहोत. आयोगाच्या प्रश्नांच्याच माध्यमातून आपण एक प्रकारे मराठीच्या शब्दसंग्रहाची काय करत आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून मराठी शब्दसंग्रहाची रिव्हिजन किंवा उजळणी करत आहोत. ठीक आहे. हे करत असताना आजच्या लेक्चर्स मध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020, स्टेट सर्व्हिस मेन्स 2020 मधला मराठीच्या शब्दसंग्रहाच्या प्रश्नांची आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्या प्रश्नांच्याच माध्यमातून आपण आजूबाजूचे सर्व शब्दसंग्रह अभ्यासणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. स्टेट सर्व्हिस मेन 2020 चा पेपर आपण पाहत आहोत. ठीक आहे. बघा, पहिलाच प्रश्न आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. यात अमृत हा शब्द काय केलेला आहे, अधोरेखित केलाय. प्रश्न विचारलाय, अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता. आता अमृत या शब्दाला समानार्थी शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असतील निश्चित, परंतु आपल्याला त्या समानार्थी शब्दाच्या अनुषंगाने आणखी काही एक्स्ट्राची माहिती अभ्यासायची आहे. बघा, अमृत म्हणजे पियुष आणि सुधा. अमृतला दोन समानार्थी शब्द महत्वाचे लक्षात राहावेत आपल्या, पियुष आणि सुधा. तर बघा, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे. तुमच्या एखाद्या मित्राचं नाव जर पियुष असेल, त्या पियुष नावाच्या मित्राला किंवा त्याच्या नावाचा अर्थ अमृत असा होतो, हे आपण लक्षात ठेवूयात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, परीक्षेच्या दृष्टीने शुद्ध लग्नाच्या अनुषंगाने पियुष या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला माहित पाहिजे. बघा, प ला दुसरी वेलांटी, य ला दुसरा उकार आणि श रे षटकोनाचा पियुष हा शब्द असा लिहिला जातो, हे आपल्याला माहित असावं. आलं लक्षामध्ये. त्यानंतर न बघा, अमृत ह्या शब्दाला सुधा हा शब्द काय समानार्थी. आता सुधा ह्या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला सुधाकर हा शब्द पण लक्षात ठेवायचा आहे. दोन शब्द आहे, एक शब्द आहे सुधा आणि दुसरा शब्द आहे सुधाकर. आले लक्षात. सुधा म्हणजे अमृत आणि सुधाकर म्हणजे चंद्र, हे आपल्याला माहित असावं. शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आपण सविस्तर त्याची उत्पत्ती पाहिलेली आहे. सुधाकर म्हणजे चंद्र असं का म्हटलं जातं, आपण सर्वांना माहिती असेल. चंद्र एक प्रकारे अमृताचा साठा म्हणून काम करतं किंवा प्रोड्यूस करतं, म्हणून चंद्राला काय म्हटलेलं आहे, सुधाकर असं म्हटलं गेलेलं आहे. आले लक्षात. सुधा म्हणजे अमृत आणि सुधाकर म्हणजे चंद्र, हे आपल्याला माहित असावं. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, पर्यायातील शब्द जर पाहिले, पय, क्षीर, जीवन आणि सुधा, हे शब्द पण आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा आपण अभ्यासूयात नीर आणि क्षीर हे दोन शब्द, आणि त्याला जोडून आपण नीर, क्षीर, विवेक हा शब्द अभ्यासूया. ठीक आहे. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. पुन्हा एकदा सांगतो, नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध. नीर ह्या शब्दावरूनच नीरज हा शब्द तयार झालाय. क्षीर या शब्दावरूनच क्षीरसागर आणि क्षीराब्दी हे शब्द तयार झालेले आहेत. त्यांचा अर्थ आपण समजून घेऊयात. नीर म्हणजे पाणी, आणि पाण्यात ज्याचा जन्म होतो ते नीरज म्हणजे कोण, तर कमळ. कमळाचा जन्म पाण्यात होतो, आपण सर्वांना माहिती आहे. कमळाला नीरज असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगतो, नीर म्हणजे पाणी आणि नीरज म्हणजे कमळ. त्याचप्रमाणे क्षीर म्हणजे दूध आणि क्षीर सागर म्हणजे काय, दुधाचा सागर. शब्दशः अशी त्याची उत्पत्ती आपण लक्षात ठेवू शकतो. क्षीर म्हणजे दूध आणि क्षीर सागर म्हणजे दुधाचा सागर किंवा समुद्र. आता क्षीराब्दी या शब्दाचा अर्थ पण तोच होतो, दुधाचा समुद्र. क्षीराब्दी या शब्दाचा विग्रह जर केला तर आपल्या लक्षात येईल, क्षीर अधिक अब्धी. आलं लक्षात. क्षीर म्हणजे दूध आणि अब्धी म्हणजे समुद्र. दुधाच्या समुद्राला आपण काय म्हणणार आहोत, क्षीराब्धी असं म्हणणार आहोत, हे आपल्याला माहित असावं. पुढे आपण पाहूयात. बघा, पय ह्या शब्दावरून, आता पय ह्या शब्दाला, ह्या एकाच शब्दाला अनेक अर्थ आहेत. परीक्षेमध्ये ते विचारले पण गेलेले आहेत. आपण अलंकार ह्या व्याकरणातील घटकाचा अभ्यास करताना, श्लेष अलंकाराचा अभ्यास करताना सुद्धा एक उदाहरण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला माहित असावं, पय ह्या शब्दाला बघा, पय म्हणजे पाणी. बघा, पयचा प आणि पाण्याचा प लक्षात ठेवा. पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध. बघा, पय ह्या एकाच शब्दाला पाणी आणि दूध असं दोन्ही अर्थ आहेत, हे माहित असावं. आता बघा, पय वरूनच पयोधर हा शब्द बनलेला आहे. म्हणजेच पयोधर या शब्दाचा संबंध पाण्याशी आणि दुधाशी असणार आहे. आले लक्षात. कारण पय म्हणजे पाणी किंवा दूध. पयोधर म्हणजे काय, बघा आपण सर्वांना माहिती असेल, ढगामध्ये काय असतात, बाष्प, पाणी असतं ना बाष्पाच्या स्वरूपात. ढगांमध्ये बाष्पाच्या स्वरूपात पाणी असतं. म्हणजेच पयोधर म्हणजे ढग काय करतात, बाष्प धारण करतात, पाणी धारण करतात, म्हणून ढगांना पयोधर असं म्हटलं गेलेलं आहे. पयोधर म्हणजे ढग, हे आपल्याला माहित असावं. त्याचप्रमाणे स्तन म्हणजे पण पयोधर, कारण ते दूध धारण करतात या अर्थाने. बरोबर. पयोधर म्हणजे ढग आणि स्तन, हे दोन अर्थ पयोधर ह्या शब्दाला आहे. पुन्हा एकदा सांगतो, पय म्हणजे पाणी आणि दूध, त्यावरूनच पयोधर म्हणजे ढग आणि स्तन, हे आपल्याला माहित असावं. श्लेष अलंकारात आपण त्याबद्दल चर्चा सविस्तर केलेली आहे. ठीक आहे. आता बघा, जीवन. जीवन हा शब्द आहे. जीवन म्हणजे आपल्याला लाईफ. बरोबर. लाईफ इज ब्युटिफुल, हे जीवन सुंदर आहे असं आपण म्हणतो, आपण सर्वांना माहिती आहे तो अर्थ.
दुसरा अर्थ पाणी हा पण अर्थ आहे जीवन या शब्दाला, कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. बरोबर. म्हणून पाण्यालाच समानार्थी शब्द जीवन हा शब्द वापरला जातो. माहित असावं, जीवन म्हणजे लाईफ, जीवन म्हणजे पाणी. चालेल, पुढे पाहूयात आपण. बघा आता, एक म्हण दिलेली आहे, त्याचे समानार्थी म्हण आपल्याला पर्यायातून ओळखायची. आता या ठिकाणी या चारही पाचही म्हणी आपण काय करूयात, अभ्यासूयात. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. ही एक पंक्ती आहे, काव्यपंक्ती किंवा अभंगातील एक ओळ आहे. त्या ओळीचा अर्थ काय आहे, तर आपण सर्वांना माहित असेल, महापूर जर आला, उदाहरणार्थ नदीला खूप मोठा पूर आलाय, तर मोठमोठी झाडे सुद्धा उन्मळून जातात, पडून जातात, तुटतात, अक्षरशः जमिनीतून बाहेर येतात उन्मळून महापुरामध्ये, ते पाण्याच्या प्रेशरमुळे. पण लव्हाळ, लव्हाळ काय असतं, एक छोटं गवत असतं पाण्यामधलं. लव्हाळ आपल्याला माहित असेल, ग्रामीण भागात जे असतील त्यांना लव्हाळ माहित असतील. पाण्यामधलं एक गवताचा प्रकार आहे लव्हाळ. तर ती लवळं कशी असतात, फ्लेक्झिबल असतात, लवचिक असतात. त्याच्यावर पाणी गेलं तरी ती लवळं अशी खाली लवणतात आणि पाणी वरतून निघून जात. म्हणजे किती प्रेशरने पाणी असलं तरी लवळ उन्मळून पडत नाहीत, कारण ती फ्लेक्झिबल असतात. झाडं मात्र कशी असतात, ताट असतात, ती उन्मळून पडतात महापुरामध्ये. तसंच एखाद्या व्यक्तीच्या अंगी जर नम्रता असेल, तर तो बहुतांश गोष्टींमधून सही सलामत पार पाडतो. बऱ्याच प्रसंगामधून तो तारून जातो. किंवा नम्रता अंगी असेल तर चांगला फायदा वगैरे होतो, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते. झाडे म्हणजे ताठर माणसं जी असतात ती उन्मळून पडू शकतात, म्हणजे मोठमोठ्या संकटाच्या प्रसंगी. तिथंच जे लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात, नम्र व्यक्ती ज्या असतात त्यांचा फायदा होतो. अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते. मग पर्याय जर पाहिलं तर, उथळ पाण्याला खळखळाट फार, ही येणार आहे का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे, उथळ पाणी खळखळ करतं. खोल पाणी जे असतं, खोल पाणी असतं, डोहातलं पाणी, ते एकदम संथ असतं, शांत असतं. पण ते वाहतं उथळ पाणी जे असतं ते खळखळ करतं. बरोबर. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान कमी असतं तोच जास्त बडा आहे म्हणून, किंवा ज्याच्याकडे कमी ज्ञान असतं तोच जास्त ज्ञान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जो खरोखर ज्ञानी असतो तो शांत असतो, तो फार बडाया मारत नाही, किंवा मीच खूप छान आहे असं तो दाखवत नाही. या अर्थाने ही म्हण वापरली जाते, उथळ पाण्याला खळखळाट फार. त्यामुळे मग ही काय समानार्थी म्हण येणार नाही. पहिला पर्याय आपला एलिमेंट होतो. बघा, दुसरं उत्तर असेल, आपण तिसरा आणि चौथा पहिला पर्याय पाहूयात. जशी देणावळ तशी दुनावळ, आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. दाम करी काम, किंवा दाम तसे काम. बरोबर. जितके पैसे देणार आहोत तितकंच आपलं काम होणार आहे. बरोबर. उदाहरणार्थ, आपण 5 रुपये दिले आणि 5 रुपयात आपण काय म्हणलं की मला 10 लिटर दूध द्या, असं होणार आहे का कधी? नाही. तसंच उदाहरणार्थ, एखाद्या लॉन्ड्रीमध्ये तुम्ही कपडे धुण्यास टाकले, एक 10 रुपयात शर्ट आपला धुवून होतोय, किंवा 20 रुपयात शर्ट धुवून होतोय, तिथं तुम्ही 10 रुपये दिलं तर तितकासा चांगला शर्ट तुम्हाला धुवून मिळणार आहे का? नाही, वरच्यावर धुवून मिळणार आहे. म्हणजे जसं तुम्ही एखाद्या गोष्टीला प्राइस पे करणार आहेत, त्याच पद्धतीने तुम्हाला रिटर्न भेटणार आहेत. अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते, जशी देनावळ तशी दुनावळ, दाम तसे काम. दाम म्हणजे पैसा, या अर्थाने हा शब्द वापरला जातो. जसे पैसे देऊ तशा पद्धतीने कामं होतात, अशा अर्थाने. हा पण उत्तर येणार नाही. चौथं, कोळसा उघडावा तितका काळाच. आता कोळसा हा मूळचा काळाचा असतो, तो किती उघडला तरी पांढरा होणार आहे का? अजिबात होणार नाही. तसंच काही व्यक्ती असतात, कितीही त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलत नाहीत. त्यांची मूळ प्रवृत्तीच ही वाईट असते, वाईट स्वभाव असतो, तो कधीच बदलत नाही. या अर्थाने ही म्हण वापरली जाते, कोळसा उघडावा तितका काळाच. चौथाही पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. महापुरे झाडे जाते तिथे लवाळी वाचते, याचा अर्थ काय होतो, दर्या किनारी केळी मोडत नाही कदाकाळी. केळी पण फ्लेक्झिबल असते. दर्या किनारी, दर्या म्हणजे समुद्र, समुद्र किनारी मग किती लाटांचा मार झाला त्या किनाऱ्यावरती, तरी ती केळी मोडणार नाही, ती फ्लेक्झिबल असते, या अर्थाने. आलं लक्षात? म्हणजेच जीवनामध्ये असे अनेक प्रसंग असतात, तिथं नम्रपणामुळे खूप फायदा होतो, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. दर्याकिनारी केळी मोडत नाही कदा काळी, म्हणजेच काय, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचते. सोपं आहे. बघा, आता देशी शब्दांचा गट ओळखायला सांगितलेलं आहे. पर्याय पाहिल्याबरोबर आपल्या ट्रिक्स लगेच आठवल्या पाहिजेत. बरोबर. डबा आपल्याला म्हणलं की डब्यात काय असतं, घी असतं, आपण पाहिलं ट्रिक मध्ये. डबा घी म्हणलं की गुजराती शब्द आपल्याला, की ट्रिक मधला तो विशिष्ट पार्ट लगेच लगेच तो सेगमेंट लगेच आपल्याला बाजूला करता आला पाहिजे. आणि डबा हे गुजराती असल्यामुळे पहिला पर्याय लगेच एलिमिट करता आला पाहिजे. डोळा आणि डोके शरीराच्या अवयवांची आपण एक कॅटेगरी दिली होती, की ते देशी शब्द आहे, ते आपण पाहिलं होतं. परंतु या ठिकाणी डबा हा शब्द देशी नसल्यामुळे पहिला पर्याय एलिमिट. गाजर, आपण बघा
किचन मधले स्वयंपाकघरातले वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळी वस्तू आपण पाहिल्या होत्या, त्या कॅटेगराईज केल्या होत्या आणि कानडी भाषेतील ते शब्द आहेत असं आपण म्हटलं होतं. बरं, आपल्याला विचारले देशी शब्द. गाजर या शब्दामुळे पर्याय क्रमांक 2 एलिमेंट होतो. झाड आणि घोडा हे देशी शब्द निश्चित आहेत. आपण पाहिलं होतं शरीराचे वेगवेगळे अवयव, वेगवेगळ्या प्राण्यांची नावं, वनस्पतींची नावं असं आपण अटॅचमेंट करून शब्द दिले होते. ती ट्रिक पाहिली होती आणि देशी शब्द लक्षात ठेवले होते. बरोबर. आता बघा, पगार. आता आपण पाहिलं होतं कर्नल किंवा कमांडर. त्या कर्नल कमांडरचा पगार कुठं ठेवला जातो, अलमारीत ठेवला जातो वगैरे आपण ट्रिक पाहिली होती. बरोबर. पोर्तुगीज शब्दांची ट्रिक पाहत असताना पोर्तुगीजच्या प वरून पगार शब्द लक्षात ठेवा. पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. बरोबर. मेहनत. अरबी साहेब किंवा मालकाची आपण गोष्ट पाहिली. अरबी साहेब मालकाने मेहनत करणाऱ्याला इनाम मंजूर केला होता. मेहनत हा अरबी भाषेतील शब्द आहे, आपण पाहिलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 एलिमेंट होतो. हाड हा शब्द देशी आहे निश्चितच. बरोबर. धोंडा, दगडधोंडा आपण पाहिलं होतं. दगडधोंडे देशी असतात. घोडा, रेडा देशी आपण पाहिलं होतं. बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे, देशी शब्दांचा गट. पुढे पाहूयात बघा. धोंडा, बोका, रेडा. येस, देशी शब्द आहेत. आपण वेगवेगळे प्राणी पाहिले होते, दगडधोंडे पाहिले होते, देशी शब्द आहे असं आपण म्हटलं होतं. पुढे बघा, आता हा शब्द महत्वाचा आहे, वारंवार यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे, परंतु यामध्ये आता आपल्याला काही नवीन शब्द भेटतात, त्यांचे पण अर्थ समजून घ्यायचे आहेत. बघा, द्विज. द्विज या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्मलाय. जो दोनदा जन्मलेला आहे, ज्याचा जन्म दोनदा झालाय, तो द्विज असा शब्दशः अर्थ होतो द्विज या शब्दाचा. दोनदा जन्म कोणाकोणाचा होतो? पक्षी असतात, पक्ष्यांचा जन्म दोनदा होतो. कसा काय होतो? पहिल्यांदा पक्षी अंड्यातून ज्यावेळेस बाहेर येतात, तो त्यांचा पहिला जन्म मानला जातो. आणि पक्षी ज्यावेळेस हवेत उंच उडायला शिकतात, तो त्यांचा दुसरा जन्म मानला जातो. कारण पक्षी हा काही जमिनीवर राहण्यासाठी जन्माला येत नाही. पक्षी हा आकाशात उंच भरारी घेण्यासाठीच जन्माला येत असतो. बरोबर. त्यामुळे मग पक्षी अंड्यातून बाहेर येतो त्यावेळेस त्याचा पहिला नैसर्गिक जन्म असतो. आणि ज्यावेळेस तो हवेत उंच उडायला शिकतो आपल्या पंखाच्या साहाय्याने, त्यावेळेस त्याचा दुसरा जन्म झालाय असं आपण मानतो. अशा प्रकारे पक्ष्यांचा जन्म दोनदा आहे, म्हणून त्यांना द्विज असं म्हटलं गेलेलं आहे. बरोबर. त्याचबरोबर बघा, दातांचा जन्म दोनदा होतो. आपल्याला माहिती आहे आपले दात दोनदा म्हणजे एकदा पडून पुन्हा दुसऱ्यांदा उगवून येतात. बरोबर. म्हणजे नैसर्गिकरित्या पहिल्यांदा दात येतात, तो पहिला जन्म. पडल्यानंतर न परत नवीन दात येतात, तो दुसरा जन्म. दातांचा जन्म दोनदा होतो, म्हणून दातांना द्विज असं म्हटलं गेलेलं आहे. ब्राह्मण. ब्राह्मण समाजातील व्यक्तीला सुद्धा द्विज असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर बघा, एक नैसर्गिक जन्म होतो, तो पहिला जन्म. आणि ब्राह्मण समाजात एक मुंज नावाचा कार्यक्रम असतो. म्हणजे मुंजीच्या दिवशी त्यांचा दुसरा जन्म झालेला आहे असं मानलं जातं. आणि म्हणून ब्राह्मण या शब्दाला काय म्हटलं गेलेलं आहे? द्विज असं म्हटलं गेलेलं आहे. आलंय लक्षामध्ये? पर्याय क्रमांक सी तर फिक्स बरोबर आहे, परंतु इथं आपल्याला ए बरोबर आहे की नाही चेक करायचंय. सी तर फिक्स बरोबर आहे. आलंय लक्षात? आता इथे बघा, दूध आणि दह्याला काही द्विज म्हटलं जात नाही. विप्रला म्हटलं जातं की नाही ते आपण पाहूयात. हा, पक्षाला द्विज म्हटलं जाते का? म्हटलं जाते. घुसूरला द्विज म्हटलं जाते का? म्हटलं जाते. पण श्रेष्ठ या शब्दाला द्विज म्हटलं जात नाही. त्यामुळे ए एलिमेंट होतो. ए एलिमेंट होतो. पर्याय क्रमांक 4 आपला नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. फक्त सी बरोबर, ब्राह्मण, दात आणि पक्षी. आता इथे बघा, आपल्याला दोन शब्द महत्वाचे लक्षात घ्यायचे, की विप्र आणि भुसूर. बघा, भुसूर आणि विप्र हे दोन्ही शब्द ब्राह्मण शब्दाला समानार्थी आहेत, हे लक्षात राहू. ते पाठ करायचेत आता आपल्याला. चुकून जर परत प्रश्न रिपीट झाला तर आपल्याला माहित असावं. भुसूर आणि विप्र हे दोन्ही ब्राह्मण शब्दाला समानार्थी शब्द आहे. मग त्या अनुषंगाने आपण यांना द्विज असं पण म्हणू शकतो. भुसूर आणि विप्र. आता बघा, सूर म्हणजे देव आपण पाहिलं होतं. मग एका प्रकारे भू म्हणजे जमिनीवरचे देव अशा अर्थाने भुसूर म्हणजे ब्राह्मण असा अर्थ होतो. भुसूर म्हणजे काय? ब्राह्मण. आले लक्षामध्ये? पुढे पाहूयात बघा, वाक्प्रचार दिलेत. पाणी पडणे, पाणी मुरणे, पाणी पाजणे, पाणी सोडणे. आता आपल्याला सर्वांना इथं पाणी मुरणे आणि पाणी पाजणे हे दोन्ही वाक्प्रचार निश्चित माहित असतील, परंतु पाणी पडणे आणि पाणी सोडणे यातला फरक आपण समजून घेऊयात. बरोबर. आता बघा, पाणी मुरणे आपण बोलताना सहज बोलतो, कुठंतरी पाणी मुरतोय म्हणजे काहीतरी भानगड चालू आहे, काहीतरी गुप्तकट शिजतोय, गुपित काहीतरी आहे, गुप्तपणे काहीतरी चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे, अशा अर्थाने आपण म्हणतो ना बोलताना सहज, की पाणी मुरतंय बाबा कुठेतरी. मग पाणी मुरणे म्हणजे काय? गुप्तकट शिजत असणे, हा त्याचा अर्थ होतो. पाणी पाजणे, शत्रूला आपण म्हणतो बघा, फार अक्षरशः पाणी पाजणे, शत्रूचा धुव्वा उडवला, पराभव केला.
अक्षरशः त्याला पाणी पाजण्याची वेळ आली. बरोबर, पाणी कधी पाजावं लागतं की अगदी एकदम एखादा व्यक्ती मरणासन्न अवस्थेत पडला असेल तर त्याला पाणी पाजावं लागतं. म्हणजेच शत्रूचा पूर्णपणे धुव्वा उडवलाय, पूर्णपणे पराभव केलाय, त्यावेळेस त्याला एक प्रकारे पाणीच पाजावं लागणार आहे ना. अशा अर्थाने पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे हा वाक्प्रचार वापरला जातो. आले लक्षात? पाणी मुरणे म्हणजे गुप्तकट शिजत असणे. आता बघा, पाणी पडणे आपण म्हणतो ना, खूप सारी मेहनत घेतलेली आहे, खूप सारं कष्ट घेतलेलं आहे, परंतु त्यापासून काहीच आउटपुट मिळालं नाही, काहीच साध्य झालं नाही, त्यावेळेस आपण काय म्हणतो? सर्व कष्टावरती काय केलंय? पाणी पडलं, एक प्रकारे पाणी पडलं असं म्हणतो. उदाहरणार्थ एखादा विस्तव असेल, आग असेल, त्या आगीवरती जर पाणी पडलं तर ती आग विझून जाईल, तो विस्तव विझून जाईल. त्याच प्रकारे तुम्ही मोठ्या कष्टाने खूप अक्षरशः आग म्हणजे तुम्ही अक्षरशः पेटून उठलात आणि कष्ट केले, परंतु फायदा काहीच झाला नाही, तर त्या कष्टावरती, त्या आगीवरती एक प्रकारे पाणी पडले आणि ते विझून गेले असं त्याचा अर्थ. म्हणजेच काय केल्यात? गोष्टी वाया गेल्या, मेहनत वाया गेली, कष्ट वाया गेले. म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट वाया जाते त्यावेळेस पाणी पडणे हा वाक्प्रचार वापरला जातो. पाणी पडणे म्हणजे काय? वाया जाणे. राहील लक्षामध्ये? पुढे बघा, पाणी सोडणे. आता पाणी सोडणे यावरती आपण सविस्तर चर्चा केली आहे लेक्चर्स मध्ये, पुन्हा एकदा थोडक्यात घेऊयात चर्चा आपण. बघा, आपल्याकडे एखादी वस्तू दान करताना किंवा एखाद्या वस्तूवरचा हक्क सोडून देताना किंवा एखादी वस्तू त्याग करताना आपण त्यावरती, म्हणजे पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती की त्यावरती पाणी टाकलं जायचं, पाणी सोडलं जायचं, असं ओंजळीने ओंजळीने किंवा बोटांनी असं पाणी सोडलं जायचं त्यावरती. म्हणजे एखाद्या वस्तू दान करताना, त्यावरचा हक्क सोडताना, त्याग करताना पाणी सोडलं जायचं. म्हणजे त्या वस्तूची आपण काय केलेली आहे? एक प्रकारे आशा सोडून दिलेली आहे, त्या वस्तूचा आपण एक प्रकारे त्याग केलेला आहे. बरोबर, किंवा हक्क सोडून दिलेला आहे. अशा अर्थाने पाणी सोडणे हा वाक्प्रचार वापरला जातो. आशा सोडणे, पाणी सोडणे. आले लक्षामध्ये? पुढे पाहूयात आपण. बघा, ढग या शब्दाला आपण मगाशीच पाहिलं होतं. ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आपण पाहिलं होतं. पय म्हणजे काय? पाणी. आणि पय म्हणजेच काय? दूध, असं आपण पाहिलं होतं. म्हणजे पय म्हणजेच पाणी जो धारण करतो तो पयोदर म्हणजे कोण? ढग, असं आपण पाहिलं होतं. आणि पयोदर म्हणजे स्तन असं सुद्धा पाहिलं होतं, की जे दूध धारण करतात. अशा अर्थाने पयोदर चे दोन अर्थ आणि पय या शब्दाचे दोन अर्थ आपण पाहिले होते. ढग म्हणजे काय? पयोदर, हे आपल्याला माहित असावं. आता बघा, अमर हा शब्द आहे. तर अमर या शब्दाचा शब्द सविग्रह जर केला तर मर ह्या शब्दाच्या विरुद्धार्थी अमर. म्हणजे ज्याला मरण येत नाही, जो मरत नाही तो अमर, अशा अर्थाने. ज्याला मरण येत नाही तो कोण? अमर. कोण अमर असतो? तर देव अमर असतो, आपण सर्वांना माहिती आहे. किंवा किंवा आपल्याकडे असं संकल्पना आहे की देवाला मरण नसतं. बरोबर, म्हणून अमर हा शब्द देवाला समानार्थी शब्द वापरला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. देव म्हणजे अमर. आता सूर्य. आता बघा, सविता हा शब्द आपल्याकडे मुलींची नावं जनरली सविता असतात, स्त्रीलिंगी शब्द आहे एखाद्या मुलीचं नाव ह्या अर्थाने. बरोबर. सूर्य हा शब्द मात्र पुल्लिंगी आहे. तुम्ही माणसाला हे एकमेकांना समानार्थी कसे काय? तर बघा, त्याच्या मागची संकल्पना अशी आहे की सवितृ नावाची एक सूर्य देवता किंवा सौर देवता प्राचीन काळी होती. सौर देवता म्हणजे काय? सवितृ. आणि मग रूढीने काय झालेलं आहे? सूर्यालाच सवितृवरून सविता असं म्हटलं गेलं. आलं लक्षात? सवितृ, सौर देवतेवरून सविता सूर्याला म्हटलं गेलेलं आहे, लक्षात राहू द्या. सूर्य म्हणजे हा सविता शब्दाला समान आहे. पुढे बघा, इंदू. आता इंदुलेखा हा शब्द आपण ऐकला असेल बऱ्यापैकी. एक प्रोडक्ट आहे, एक ब्रँड नेम आहे, आपल्या सर्वांना माहित असेल, इंदुलेखा. तर त्यातील इंदू या शब्दाचा अर्थ होतो चंद्र. लेखा या शब्दाचा अर्थ होतो किरण. चंद्राची किरण या अर्थाने इंदुलेखा हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो. इंदुलेखावरून इंदू म्हणजे चंद्र, लेखा म्हणजे किरण, लक्षात राहू द्या. आले लक्षामध्ये? मग चंद्र इंदूला समानार्थी शब्द आहे. पुढे पाहूयात. बघा, सर्वत्र सारखी परिस्थिती असणे. तर नव्याचे 9 दिवस आणि सर्वत्र सारखी परिस्थिती असणे काय संबंध लागतो का? नाही लागत. डी एलिमेंट होतो. ते पर्याय लगेच एलिमेंट झाले पाहिजे. बरोबर. पदरी पडले पवित्र झाले आणि सर्वत्र सारखी परिस्थिती असणे काय संबंध लागतो का? नाही, डी एलिमेंट होतो. राहिलं पर्याय क्रमांक 3, उत्तर ए आणि सी बरोबर. पळसाला पाणी 3 आणि घरोघरी मातीच्या चुली. बरोबर. आता पळस हे झाड आपण सर्वांना माहित असेल. पळस या झाडाची जर पानं पाहिली तुम्ही तर ते पान अशा 3 पानांच्या जोडीने एक पान असतं. बरोबर. बाकीच्या झाडांची पानं कसे? आता उदाहरणार्थ पिंपळाच्या झाडाचं पान जर आपण पाहिलं, बरोबर, ते असं एक सिंगल पान आहे. बरोबर. परंतु पळसाची जर झाडाची पानं पाहिली तर असं 3च्या जोडीनं पानं असतं पळसाचं. आणि कुठेही गेलं तरी, तुम्ही जगात कुठेही गेलं जिथं पळसाचं झाड असेल, त्याला 3 पानांचंच ते हे असणार आहे ना, पान.
कुठेही गेलं तरी म्हणजे सगळीकडे कशी असणार आहे, सारखी परिस्थिती असणार आहे. त्यात काय बदल असणार आहे का, नाही. या अर्थाने सर्वत्र सारखी परिस्थिती असणे या अर्थाने ही म्हण वापरली जाते. घरोघरी मातीच्या चुली, पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात जवळजवळ चुली असायच्या मातीच्या. बरोबर. आजच्या सारखं त्यावेळेस काही शेगडी, गॅस सिलेंडर वगैरे नसायचं. बरोबर. म्हणजे प्रत्येक घरात मातीच्या चुली आहेत, म्हणजे सगळीकडे कशी असणार आहे, सारखीच परिस्थिती असणार आहे. समान आहे ना सगळीकडे गोष्टी. या अर्थाने ही म्हण वापरली जाते. ज्यावेळेस सर्वत्र सारखी परिस्थिती आढळते त्या अर्थाने दोन म्हणी वापरल्या जातात. पळसाला पाणी तीन, घरोघरी मातीच्या चुली. हे सी बरोबर येणार आहे. आता बघा, पदरी पडले पवित्र झाले म्हणजे काय, तर जोडप्याच्या अनुषंगाने ही म्हण वापरली जाते. बघा, एखादं जोडपं असते, नवरा बायको असतात, त्यांच्या मधले सर्वच्या सर्व गुण एकमेकांचे मिळते जुळते असतात असं कधी होत नाही. बरोबर. किंवा स्वभाव वैशिष्ट्य दोघांची सारखी असतात असं कधी होत नाही. बरोबर. काही ना काही कमी जास्त असतं. स्वभाव वैशिष्ट्य एकमेकांची आवडत नाहीत. बरोबर. मग अशा वेळेस काय म्हणावं लागतं, चला बाबा, पदरी पडलं आणि पवित्र झालं बाबा, आहे ते चांगलं मानून स्वीकारायचं. जे काय आहे प्लस मायनस ते स्वीकारून पुढे चालायचं. अशा अर्थाने ही म्हणून आपल्या ते पदरी पडले पवित्र झाले. नव्याचे 9 दिवस कुठली वस्तू तुम्ही घेतली, एखादी खरेदी केली, 9 दिवस तुम्हाला त्या वस्तूचं कौतुक असणार, अप्रूप असणार. नंतर ती वस्तू जुनी झाल्यावर त्या गोष्टीचं महत्व तितकंसं राहत नाही. कुठली गोष्ट नवीन असते त्यावेळेस त्याचं महत्व जास्त असतं. अशा अर्थाने ती म्हण वापरली जाते, नव्याचे 9 दिवस. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे या अर्थाने दोन म्हणी आहेत या अर्थाने. पुढे पाहूयात. बघा, घरघर हा शब्द आहे. आता अभ्यस्त शब्द आहे का, याचा अभ्यस्त बघा, घर या शब्दाची पुनरावृत्ती होऊन घरघर हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे हा अभ्यस्त शब्द आहे निश्चित. आता घर घर शब्दाची जशाच तशी पुनरावृत्ती झाल्यामुळे तो पूर्ण अभ्यस्त आहे निश्चितच. बरोबर. अंश अभ्यस्त असणार आहे का, नाही. तो कसा असणार आहे, पूर्ण अभ्यस्त असणार आहे. मग पर्याय क्रमांक एक उत्तर देता येईल. परंतु हा प्रश्न रद्द झालाय. का रद्द झालेला आहे, तर घरघर असा आवाज पण आहे ना. बघा, घरघर आवाज होतो. मे आवाज दर्शवणाऱ्या, ध्वनी दर्शवणाऱ्या शब्दांना आपण अनुकरणवाचक शब्द असं म्हणतोय. शब्दसिद्धीचा अभ्यास करताना आपण हे पाहिलेलं आहे. अनुकरणवाचक शब्द म्हणजे कोणते शब्द, असे शब्द ज्या शब्दातून आपल्याला एखादा ध्वनी प्रतीत होतो किंवा एखादा आवाज समजतो, अशा शब्दाला अनुकरणवाचक शब्द असं म्हटलं जातं. मग घरघर या शब्दातून आवाज आपल्याला कळतोय, म्हणजे तो अनुकरणवाचक शब्द पण आहे. 1 आणि 3 हे दोन्ही उत्तरं असल्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. पुढे बघा, सभेत धीटपणे बोलणारा, इथं आता ट्रॅप टाकलाय सबिष्ट. सबिष्ट वगैरे असं काय नाही. सभेत धीटपणे जो बोलतो त्याला सभाधीट म्हटलं जातं. सरळ सरळ शब्द आहे, सभाधीट. सभेमध्ये धीट बोलणाऱ्या व्यक्तीला सभाधीट म्हटलं जातं. फक्त सी बरोबर येणार आहे. आता वक्ता आणि व्याख्याता. वक्ता सभेत बोलू शकतो, व्याख्याता पण एखाद्या सभेत बोलू शकतो. बरोबर. परंतु प्रत्येक वक्ता धीटपणे बोलेलच असं नाही. प्रत्येक व्याख्याता धीटपणे बोलेलच असं नाही. हा. पण जो धीटपणे बोलतोय सभेमध्ये तो मात्र सभाधीट निश्चितच असला पाहिजे. फक्त सी बरोबर येणार आहे या ठिकाणी. सविष्ट असा काही शब्द नाही. ट्रॅप पहिलाच टाकलेला आहे. सभाधीट आणि सविष्ट यापैकी सभाधीट हा शब्द लक्षात राहू द्या. फक्त सी बरोबर सभाधीट. पुढे बघा, रिठावर दिवा लावणे असा एखादा अवघड वाक्प्रचार परीक्षेत येतो, जो की आपल्याला जनरली माहित नसतो. पण काहीतरी आपल्याला लॉजिक लावता येतं. आता बघा, हुशारी दाखवणे आणि ज्ञानाचा प्रकाश पाडणे एकाच कंटेक्स्ट मधले आहेत. ऍट अ टाइम दोन्ही उत्तरं नसणार आहेत, त्यामुळे हा पर्याय एलिमिनेट होतो. हा, हुशारी दाखवणे म्हणजेच काय, ज्ञानाचा प्रकाश पाडणे. मग दोन्ही सारखेच पर्याय आहेत ना, दोन्ही एलिमेंट होणार. तर दिवा लावण्यावरून आपल्याला लगेच वंशाचा दिवा क्लिक झाला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे की वंशाच्या संबंधित काहीतरी असणार आहे. संकटाची लढणी हे उत्तर नसणार आहे. असं लॉजिक वरती आपल्याला उत्तर सोडवता आली पाहिजेत. आता बघा, याचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर रिठावर दिवा लावणे म्हणजे काय. आता बघा, रीट रीट म्हणजे काय, जी पडीक जागा किंवा जमीन असते किंवा एखादं घर असतं जे वापरात नाही. जागा, जमीन, घर असेल की जे वापरातच नाही अजिबात, त्याला रीट असं म्हटलं जातं. आता एखाद्या घरात जर वंशच पुढे चालत नसेल, पुढचा वंश जन्माला आलेला नसेल, तर ते घर असंच पडून राहणार आहे ना. येते का लक्षामध्ये. परंतु जर जर वंश चालवला असेल, पुढची व्यक्ती जन्माला असेल, ते घर रिकामा राहणार नाही, ते पडीक राहणार नाही. म्हणजे त्या पडीक जागेवरती एक प्रकारे आपण दिवा लावलेला आहे, म्हणजे वंश चालवलेला आहे. अशा अर्थाने रिठावर दिवा लावणे म्हणजे काय, वंश चालविणे हा प्रचार वापरला जातो. रिठावर दिवा लागत नसेल तर वंश चालत नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजे उलट पण तसं होऊ शकतो.
चालेल मित्रांनो, आपण थांबूया त्या ठिकाणी. पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहूयात.